नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये मी चंद्रशेखर टिळक आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बाजार गप्पांचा आपला आजचा विषय 43,000 असलेला शेअर बाजार. आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं या आठवड्यामध्ये कधी नव्हे ती अशी अभूतपूर्व पातळी गाठली आणि 43,000 अंशांच्याही तो पलीकडे गेलाय. आज मितीला हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना तो 43,500च्याही पुढे गेलेला आहे. साहजिकच एकीकडे त्यामुळे मनोमन सुखावलेले आपण सगळेच गुंतवणूकदार अलीकडच्या काही अनुभवांमुळे मात्र किंवा मनचिंती ते वैरीनचिंती या न्यायानं असेल हे 43,500 किंवा त्याच्या पुढचा जो निर्देशांक आहे ही पातळी कितपत संयुक्तिक आहे याचा विचार करतोय आणि ते अत्यंत साहजिक आहे. एक गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेऊया की 43,500 असा जो आत्ता आपल्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आहे तो खरं सांगायचं म्हणजे एकाच वेळेला अनाकलनीय आणि दुसऱ्या वेळेला त्याच वेळेला दुसरीकडे अविश्वसनीय वाटावा अशा पातळीवरती आहे. कितीही त्याचं समर्थन करायचं झालं तरी सुद्धा मनामध्ये कुठेतरी भीतीची शंकेची पाल चुकचुकतीये हे नाकारता येणार नाही. याचं कारण कदाचित असं असेल की एकंदरीतच गेल्या 6, 7, 8 महिन्याच्या काळामध्ये विशेषतः करोना नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीची आणि ज्या प्रमाणामध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची आणि एकंदरीतच जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती आहे ती पाहू जाता इतकी विपरीतता वेगवेगळ्या ठिकाणी बाजूला असताना ज्या वेळेला आपला निर्देशांक हा 43,000 किंवा 43,500च्या पुढची पातळी गाठतो त्यावेळेला त्याचा दिलासा मानायचा की भीती वाटायची हा प्रश्न मनामध्ये येणं अत्यंत साहजिक आहे. तसं जर पाहायला गेलं तर या 43,000 अंशांच्या पलीकडच्या असलेल्या शेअर बाजाराच्या मागे अनेक कारणं आहेत. अगदी पहिलं आणि त्याचं तात्कालिक कारण म्हणायचं झालं आणि अगदी कितीही तात्कालिक म्हटलं तरी त्याचा प्रभाव खूप मोठा आहे हे मात्र नाकारता येणार नाही. असं कारण म्हणजे अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल. आश्चर्यकारकरित्या कारण अनेकांचं मत असं होतं की डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतील, पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठात आणलेल्या अशा या निवडणुकीच्या निकालांच्या फेऱ्यांमध्ये जो बायडेन हे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून निवडून आलेले आहेत. आज मितीला तरी जगभरामध्ये अनेकांचं असं मत आहे की डोनाल्ड ट्रम्पच्या यांच्या धोरणांपेक्षा जो बायडेन यांची मतं जास्त वेगळी आणि जास्त सहृदयी असतील. मी आज मितीला तरी म्हणण्याचं कारण असं की खरोखरच अशा पद्धतीच्या निष्कर्षावरती अशा पद्धतीच्या तर्कसंगतीवरती कितपत विश्वास ठेवायचा हाही एक प्रश्न आहेच. कारण आपल्या असं लक्षात येईल की अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाचा जर निवडणुकीचा निकाल पाहिला तर कोणत्याही पक्षाचा कोणताही उमेदवार राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला तरी सुद्धा त्याच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतरच्या पहिल्या वर्षामध्ये ज्याला आपण इनवर्ड लुकिंग किंवा अमेरिका केंद्रित असं म्हणू अशी धोरणं तो जास्त राबवतो. मग त्याची नावं त्याच्या स्लोगन त्याची शीर्षकं त्याची टायटल्स काळानुरूप बदलत राहतील व्यक्तीनुरूप बदलत राहतील पण हे होतं हे नक्की. मग दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षामध्ये तो आशियाई वंशाच्या मी आशियाई म्हटलंय आशियाई वंशाच्या माणसाला इथे ना तिथे कुठचं तरी महत्वाचं पद जरूर देतो आणि मग पुन्हा चौथ्या वर्षी जसजसे त्याला पुढच्या निवडणुकांचे निकाल वेध लागायला लागतात त्या वेळेला तो पुन्हा अमेरिका केंद्रित धोरणांकडे वळतो. असाच बहुतांश प्रमाणात आजपर्यंतचा इतिहास आहे. एरवी त्याच्याकडे तसंही लक्ष द्यावं लागतंच, पण विशेषतः करोना नंतरच्या काळामध्ये जागतिक अर्थकारणामध्ये जी समीकरणं आणि ज्या सीमारेषा आखल्या जात आहेत ते पाहू जाता अशा पद्धतीच्या धोरणांकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. एकंदरीतच करोना नंतरच्या काळामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला आणि प्रत्येक स्वयंभू राष्ट्राच्या अर्थकारणाला जर चांगल्या आणि सकारात्मक दृष्टीने चालना द्यायची असेल तर जागतिक अर्थकारणामध्ये वारे काय फिरतायत याचा विचार करण्यावाचून गत्यंतर नसतं. आणि एकंदरीतच आज मितीला जागतिक अर्थकारणामध्ये आपल्याला आवडो न आवडो अमेरिकी अर्थव्यवस्थेचं जे स्थान आहे अशा वेळेला अशा अमेरिकी अर्थव्यवस्थेचं सुकाणू ज्याच्या हातामध्ये आहे असा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष काय पद्धतीची धोरणं राबवतो याचा विचार करणं अत्यंत महत्वाचं वाटतं. एकंदरीतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीपेक्षा जो बायडेन यांची कारकीर्द वेगळी असेल आणि होता होईतो जास्तीत जास्त डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष व्हायच्या आधीच्या काळामध्ये ज्या पद्धतीची अमेरिकेची व्यापारी आणि आर्थिक धोरणं होती ज्यायोगे जगातल्या नानाविध देशांशी
तुलनेनं जास्त सुखकर आणि सुखदायी पद्धतीने आणि सुकर पद्धतीनं व्यवहार होतील, अशा इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होईल असा अनेकांचा समज आहे. आता हा समज आहे की ही वस्तुस्थिती आहे. हे येणारा काळ जरी ठरवणार असला तरी सुद्धा आपण जसं म्हणतो बुडत्याला काढीचा आधार, तशा दृष्टिकोनातून कदाचित जागतिक अर्थव्यवस्था ही जो बायडेन यांच्या विजयाकडे पाहत असेल. कोणत्याही प्रकारे प्रथमग्रासे मक्षिका पातः असं मला जो बायडेन यांच्या कारकिर्दीला करायचं नाही, एवढी माझी ताकद नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु एवढ्याकरता मी अशासाठी म्हटलं की जो बायडेन यांनी सुरुवातीच्या काळामध्ये घेतलेली जी आत्ताची केलेली उदाहरणं आहेत ती जास्त लोकशाहीवादी असं वाटतात. मग आता ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठे धोरणाचं उत्तर म्हणून आहे की एकंदरीतच जागतिक अर्थकारण आणि पर्यायानं जागतिक राजकारण याच्यामध्येही जो बायडेन याच भूमिकेचा पुनरुच्चार करतात आणि केवळ ते बोलाची कढी बोलाची भात न राहता प्रत्यक्षात कार्यवाहीत येईल का या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहावं लागेल. पण एकंदरीतच शेअर बाजाराची जी पद्धती असते की डिस्काउंट द फ्युचर ऑलवेज, अशा पद्धतीने याचा विचार झाला का हाही विचार करावा लागेल. एक अत्यंत समकालीन असं उदाहरण द्यायचं झालं तर एकंदरीतच जसं जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या निकालाच्या अगदी अंतिम फेरीपर्यंत सगळ्यांना उत्सुकता होती आणि निकाल मागे पुढे होत राहत होते, तसंच काहीसं नंतरच्या काळामध्ये आपल्या बिहारच्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये झालं. आणि मग एकंदरीतच बिहारच्या निवडणूक निकालांमुळे मग ते कोणालाही ज्याला बहुमत मिळालंय तोही आणि ज्याला बहुमत मिळालं नाही तोही यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये किंवा यांच्या जागांच्या टक्केवारीमध्ये फारसा फरक नाहीये. पण त्या निमित्ताने येणाऱ्या काळातल्या राजकारणाचं आणि पर्यायानं अर्थकारणाचं काही सुतोवाच होतं का याचा विचार करावा लागेल. कदाचित तो योगायोग असेल, परंतु बिहारमध्ये आत्ताच्या आधीच्या परिस्थितीच्या तुलनेमध्ये केंद्रीय सत्तास्थानी असलेल्या भारतीय जनता पक्षाला जरी जास्त जागा मिळाल्या असल्या, अगदी त्यांच्या आघाडीतल्या मित्रपक्षाच्या जदयूपेक्षाही जास्त मिळाल्या असल्या, तरी सुद्धा त्यांच्यासमोर तगडं आव्हान उभं करणाऱ्या तेजस्वी यादव यांच्यापेक्षा 1-2 का होईना पण भाजपला जागा कमीच आहेत. म्हणजे कितीही माननीय पंतप्रधानांची जादू चालली असं म्हटलं, आज मितीला ते सगळ्यात मोठे व्होट पुलर्स आहेत असं कितीही मान्य केलं तरी सुद्धा त्याचाही कुठेतरी पुनर्विचार करावा लागला असेल. आणि म्हणून आत्मनिर्भर अभियान 3 याची घोषणा झाली का, असा जसा विचार आपण करतोय तसाच विचार कदाचित डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्या निकालांबद्दल किंवा यांच्या निवडणुकीबद्दल करावा लागेल का याचा विचार करावा लागेल. साहजिकच या 2 निवडणुकांची तुलना ही इतक्या मर्यादित अर्थानेच घ्यावी लागेल, कारण त्यांचा आवाका आणि व्याप्ती, कारण आणि परिणाम या दोन्ही निकषांवरती पूर्णपणाने वेगळी आहे याचं मलाही पूर्ण भान आहे आणि अर्थातच आणि साहजिकच तुम्हालाही त्याचं पूर्ण भान आहे. पण एकंदरीतच 43° विक्रमी टप्पा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं पार करण्यामागे तात्कालिक का होईना पण हा एक महत्वाचा घटक आहे, याचा विचार करावा लागेल. आणि असं म्हटलं जातं आपल्या मराठीमध्ये की संकट काय किंवा संधी काय, येते तेव्हा ती लाटेनी येते, तसं काहीसं झालं असावं. जो बायडेन यांच्या विजयाची बातमी येणाऱ्याच आठवड्यामध्ये आत्ता गेली 7-8 महिने ज्या पद्धतीचा विचार आपल्या सगळ्यांना त्रास देतोय, त्या करोनावरती फायझरनी फार मोठ्या प्रमाणावरती लस यशस्वीरित्या पूर्ण झाली अशी घोषणा केली. आणि साहजिकच एका बाजूला करोनाची लस जसजशी उपलब्ध होत जाईल कधी मुळामध्ये ती सापडणं आणि ते औषध सापडल्यानंतर त्याचं व्यावसायिक उत्पादन होणं आणि ते व्यावसायिक उत्पादन झाल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोचणं, या बाबतीत जे सगळे निराशेचे ढग आजपर्यंत गेले 7-8 महिने होते त्याला फार मोठ्या प्रमाणावरती छेद दिला. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की याच्या आधी आपल्या भारतामध्ये ग्लेनमार्क या कंपनीने सुद्धा अशी घोषणा केली होती, परंतु दुर्दैवानं ती खोटी ठरली. आणि ग्लेनमार्कच्या तुलनेमध्ये फायझरचं प्रमाण एक कंपनी म्हणून, एक भौगोलिक आकारमान म्हणून, एक व्यावसायिकता म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था म्हणून हे पूर्णपणाने वेगळं आहे. ग्लेनमार्कच्या तुलनेमध्ये फायझर ही खूप मोठी कंपनी आहे आणि त्यामुळे त्याच्या घोषणेवरती की जी पूर्ण ताऊन सुलाखून अशा निकषांवरती केली गेली असेल याच्यावरतीही विश्वास होता. एकंदरीतच करोनाची लस ही काही एखाद्या प्रतिबंधक लशीसारखी तुमच्या माझ्या निर्देशांकाला दिलेली नाही,
पण जागतिक अर्थकारणामध्ये जी संपूर्णपणाने लॉकडाऊनची परिस्थिती आहे, विशेषतः युरोपमधल्या अनेक देशांमध्ये लॉकडाऊन 2 ची जी परिस्थिती सुरू झाली आहे, अमेरिकेमध्ये काही प्रमाणामध्ये केली जाईल का याची चर्चा सुरू आहे. अशा वेळेला असं एखादी नामांकित कंपनी, विश्वासार्ह कंपनी, आम्ही निर्माण केलेल्या लशीची 90% चाचणी यशस्वी झाली असं म्हणते, यातनं जी मानसिकता सुधारते, त्या मानसिकतेचं प्रतिबिंब ही 43,500 कोटी रुपयांच्या आसपास पोचतं का याचाही विचार करावा लागेल. म्हणजे एकंदरीतच जो बायडेनचे निकाल असावेत किंवा फायझरची करोना लस मिळाल्याची घोषणा असू दे, या दोघांनीही अनेक महिन्यांच्या कालखंडानंतर शेअर बाजाराला अत्यावश्यक असलेली आश्वासक बातम्यांची सकारात्मक पार्श्वभूमी पुरवली. हे कदाचित या 43,000च्या मागचं कारण असेल, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. अगदी इतकी जागतिक स्वरूपाची घटना जरी नसेल तरी सुद्धा 43,000च्या पावसाच्या पातळीवरती गेल्यानंतर तो तिथेच निर्देशांक राहिलाय हे महत्वाचं आहे. कारण अनेकदा असं होतं की असं जेव्हा विक्रमी टप्पा गाठला जातो तो त्या दिवसा पुरेसा कदाचित टिकतही नाही. दिवसभराच्या उलाढालीमध्ये तो निर्देशांक त्या पातळीच्या पुढे जातो आणि अगदी त्याच दिवसाचा नाही तरी नंतरच्या काळामध्ये तो त्या पातळीच्या खाली येतो. मात्र अशी परिस्थिती 43,000च्या निर्देशांकाबाबत झालेली नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि याचं एक तात्कालिक कारण कदाचित असं असू शकेल की जर आपल्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेचा विचार करायचा झाला तर 2 महत्वाच्या घटना या गोष्टींमध्ये घडलेत. साहजिकच त्याच्या नेमक्या परिणामासाठी अजून काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल, हे अत्यंत उघड आहे. पण अशी जरी वाट पाहणार असू तरी सुद्धा आत्मनिर्भर अभियान 3 त्याच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी अलीकडेच ज्या केलेल्या घोषणा आहेत त्याच्यामध्ये फार काही मोठं नवीन आहे अशातला भाग नाही. मे महिन्यामध्ये घोषित केलेल्या 20.63 लाख कोटीच्या जमतेम 10% रक्कम आहे, हे जरी कितीही मान्य केलं तरी एकंदरीतच बदलत्या परिस्थितीमध्ये, बदलत्या दोन्ही अर्थी, काही प्रमाणात नकारात्मक काही प्रमाणामध्ये सकारात्मक, अशा परिस्थितीमध्ये आपलं केंद्र सरकार परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे आणि काळानुरूप थोडासा उशीर झाला असं वाटलं तरी प्रत्येकाचं समाधान होईलच असं नसलं तरी, असं असून सुद्धा निदान यथायोग्य, यथामती, यथाशक्ती काही मदत करत राहते आणि पावलं उचलत राहते. हा जो मी दिला जाणारा संकेत आहे, हाही कदाचित बाजारानं विश्वासात घेतला असेल किंवा विचारात घेतला असेल. आता त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे आपल्या राजकीय रंगसंगतीवरती अवलंबून आहे आणि मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त प्रमाणावरती उद्योग क्षेत्र उपयोग करून घेऊ शकेल की नाही याच्यावरतीही अवलंबून असेल, याचा विचार करावा लागतो. आणि हा विचार अशासाठी करावा लागतो की एकंदरीतच केवळ अशा पद्धतीची परिस्थिती ज्यायोगे उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून त्याच्यामधल्या घटना होतील असाही विचार आहे. आणि आत्मनिर्भर योजनेच्या अंतर्गत जी 3ऱ्या फेरीतली किंवा 3ऱ्या टप्प्याच्या घोषणा झाल्या त्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आपण लक्षात घेऊया की आजपर्यंत आत्मनिर्भर भारत अभियानातनं खरोखरच उद्योग क्षेत्राच्या किंवा अर्थव्यवस्थेच्या हातात काय पडलं आणि ते कोण देणार या संबंधामध्ये कुठे ना कुठेतरी संदिग्धता होती. पण या आठवड्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जे 2.63 लाख कोटी रुपयांची घोषणा केली त्यातले नेमके किती पैसे केंद्र सरकार देणार, नेमके किती पैसे रिझर्व्ह बँक देणार याची घोषणा, याचा उल्लेख आहे. म्हणजे अशा पद्धतीचं धोरण केवळ संदिग्ध नसून ते सुस्पष्टतेकडे वाटचाल करतंय. हा मिळणारा संकेत शेअर बाजाराला कदाचित जास्त विश्वासार्ह वाटला असावा. मी कदाचित हा शब्द या वाक्यामध्ये कदाचित 2-3दा वापरला, याची मला कल्पना आहे. आणि तो वापरण्याचं मूलभूत कारण असं आहे की हे आपण केलेलं इंटरप्रिटेशन आहे. कारण नेमकं बाजार कसा विचार करतो याचा जर नेमका अंदाज कुणाला आला असता तर तशी परिस्थिती आज या बाजारामध्ये राहिली नसती. पण कधीच कोणत्याच बाजारामध्ये ते होत नसतं. हे लक्षात घेतलं तर अजून एका घटकाचा विचार या तुमच्या माझ्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं 43,000 अंशांची पातळी किंवा टप्पा जो पार केलाय आणि 1-2 दिवस का होईना तो त्याच्या वरच्या पातळीवरती आहे, याचा विचार आज मितीला 2-3-4 दिवसांपेक्षा जास्त का होईना तो या पातळीवरती आहे, याचा जर विचार करायचा झाला तर एक ताबडतोबीने मिळालेला संकेत आहे तो आपण लक्षात घेऊया की या 8-10 दिवसामध्ये
अनेक कंपन्यांचे फायनल किंवा इंटेरिम डिव्हिडंड तुमच्या माझ्या हातात आलेले आहेत. मग तो TCS असेल, तो एशियन पेंट्स असेल, तो लार्सन टुब्रो असेल. लार्सन टुब्रोचा स्पेशल डिव्हिडंड आहे, त्याच्या संबंधातला एक विशेष बाजार गप्पांचा भाग माझ्या युट्यूबवरती आधीही उपलब्ध आहे, याची तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे. आणि मग याच मालिकेमध्ये ज्या पद्धतीचा एक कोल इंडियाने जाहीर केलेली घोषणा आहे त्याच्याकडेही आपलं लक्ष वेधलं पाहिजे. कोल इंडियाने इंटेरिम डिव्हिडंड म्हणून दर शेअर मागे 7.5 रुपयांची घोषणा केली. आता लार्सन टुब्रोनी दिलेला डिव्हिडंड किंवा TCSनी दिलेला डिव्हिडंड याच्यापेक्षा सुद्धा याच्या तुलनेमध्ये कोल इंडियाचा 7.5 रुपये ही दर शेअर मागची रक्कम अत्यंत कमी आहे, ही गोष्ट उघड आहे. पण त्यातनं मिळणारा संकेत हा 2 अर्थाचा आहे आणि तो दोन्ही दृष्टीने महत्वाचा आहे. एकंदरीतच करोनामुळे ज्या पद्धतीचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेने मार खाल्लाय, आता सगळ्याच देशांनी खाल्लाय आणि आपल्याही देशाने खाल्लाय, अशा वेळेला केंद्र सरकार स्वतःच्या जवळच्या पैशांचं प्रमाण आणि स्वरूप हे सुधारण्यासाठी सरकारी कंपन्यांना या ना त्याप्रमाणे ज्या वाढीव लाभांश देण्यासाठी उद्युक्त करेल, अशी जी एक शंका मी माझ्या बाजार गप्पांच्या आधीच्याही भागांमध्ये व्यक्त केली होती, ती आता या प्रमाणामध्ये खरी ठरतीये. मग जे कोल इंडियाच्या बाबत खरं ठरलं ते इतरही सरकारी कंपन्या ज्यांच्याकडे कॅश रिझर्व्ह चांगल्या प्रमाणावरती आहेत आणि यंदाच्या वर्षी म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर, एप्रिल ते ऑक्टोबर या काळामध्येही ज्यांच्या ऑपरेटिंग इन्कमवरती फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला नाही, अशा गोष्टी किंवा अशा कंपन्याही कोल इंडियाचं अनुकरण करत मोठ्या प्रमाणावरती डिव्हिडंड देतील का, अशी ही एक शंका किंवा संधी तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून निर्माण होऊ शकते. ज्यांनी गेल्या 5-6 महिन्यामध्ये माझे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम्स अटेंड केले आहेत किंवा ज्यांनी माझ्या सिटी सजेस्टच्या माध्यमातून स्वतःच्या पोर्टफोलिओचा इंडिपेंडंट रिव्ह्यू करून घेतलाय, ते सगळेजण माझ्या मतांशी सहमत होतील की कोल इंडिया सकट अनेक काही सरकारी कंपन्यांबाबत मी ही शक्यता वारंवार वर्तवली होती की कितीही करोनाची परिस्थिती असली तरी दिवाळीच्या मागे पुढे अशा पद्धतीचे डिव्हिडंड या मंडळींनी दिले तर मला आश्चर्य वाटणार नाही. कोल इंडियाच्या माध्यमातून ती घटना घडली, हे मला जास्त महत्वाचं वाटतं. कोल इंडियाने तुम्हाला आणि मला डिव्हिडंड देणं एवढ्या पुरेसा याचा अर्थ मर्यादित नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. एकंदरीतच आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत जे मे महिन्यामध्ये केंद्र सरकारनं जाहीर केलेलं धोरण आहे की एकंदरीतच आपल्या देशाच्या संपूर्ण उद्योग क्षेत्राचं कोर सेक्टर आणि नॉन कोर सेक्टर अशा पद्धतीची विभागणी केली जाईल. नॉन कोर सेक्टरमध्ये ज्या सरकारी कंपन्या कार्यरत आहेत त्यांची विक्री केली जाईल आणि त्याचबरोबर कोर सेक्टरमध्ये एका वेळेला सरकारी कंपन्यांची संख्या 4 पेक्षा जास्त असणार नाही. आणि जर सरकारनं जाहीर केलेल्या कोर सेक्टरमध्ये सरकारी कंपन्यांची संख्या आज मितीला 4 पेक्षा जास्त असेल तर त्या कंपन्यांचं विलिनीकरण केलं जाईल किंवा विक्री केली जाईल. या दृष्टिकोनातनं विचार करू जाता अशा पद्धतीने सरकारी कंपन्यांनी आज मितीला आपल्याला डिव्हिडंड देणं याचा एक अर्थ असाही असू शकतो की ही प्रक्रिया पुढे जाऊ शकते. एकंदरीतच माझगाव डॉक सारख्या सरकारी कंपनीच्या IPOला मिळालेला प्रतिसाद आणि त्यानंतरच्या काळामध्ये माझगाव डॉकची प्रत्यक्ष शेअरची शेअर बाजारामध्ये नोंदणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये राहिलेलं उलाढालीच्या प्रमाणातलं सातत्य आणि सातत्याने त्यांनी त्याच्या IPO प्राइसपेक्षा जास्त भावाने केलेलं ट्रेडिंग, हा जर संकेत लक्षात घेतला गेला तर एकंदरीतच त्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये निर्गुंतवणुकीकरण किंवा डिसइन्व्हेस्टमेंटच्या संधी वारंवार मिळत राहतील का, याचाही शेअर बाजाराने विचार केला असेल. ही एक तर्कमीमांसा किंवा कारणमीमांसा आपण लक्षात घेतली पाहिजे. अशा नानाविध तात्कालिक, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन परिणामांचा विचार करत कदाचित मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक हा 43,000 अंशांपेक्षा जास्तच्या पातळीवरती सध्या फिरत असावा. तो त्याच पातळीवर किती काळ राहील किंवा तो कमी होईल का जास्त होईल, हे एकंदरीतच असे जे काही त्याचे अनेक संभाव्य घटक आहेत, ज्यातल्या 4 घटकांची चर्चा आपण बाजार गप्पांच्या या भागामध्ये केली. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल, फायझरला करोनाची लस आणण्यामध्ये आलेलं यश, कोल इंडियाने दिलेला
संकेत आणि त्या निमित्तानेच लाभांश आणि त्या निमित्ताने एकंदरीतच औद्योगिक क्षेत्रामध्ये होऊ शकणाऱ्या घटनांचा संकेत त्याच वेळेला सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांमध्ये आपल्या महिन्याच्या कलेक्शन्सच्या जीएसटी मध्ये झालेली प्रचंड मोठ्या प्रमाणावरची वाढ अशा अनेक घटकांचा आणि घटनांचा विचार या 43,000 अंशांच्या पलीकडे पातळीमध्ये झाला असेल याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. आणि दिवाळी जास्त सुखकर करण्याची एक गोष्ट अशी झाली की मूडीसारख्या अत्यंत जागतिक पातळीवरती गाजलेल्या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं सुद्धा आपल्या जीडीपी ग्रोथ रेट बद्दल केलेलं सकारात्मक भाष्य. तसं एका अर्थी पाहायला झालं तर सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये आपल्या देशाच्या जीडीपी मध्ये -9.6 असा बदल होईल. म्हणजे थोडक्यात 9.6% येणाऱ्या वर्षामध्ये आपला जीडीपी ग्रोथ रेट कमी होईल अशा पद्धतीचा अंदाज अनेक जागतिक संस्थांनी बांधला होता. त्याच्यामध्ये सुधारणा करत 9.6च्या ऐवजी 8.9 असा, म्हणजे तो म्हटलं तर 0.7 आहे, पण एकंदरीतच सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जीएसटी मध्ये झालेली वाढ ही केवळ लॉकडाऊन कमी झाल्याचा परिणाम नसून एकंदरीतच अर्थकारणाला मिळालेल्या चालनेचं प्रतिबिंब आहे का असाही विचार कुठेतरी असेल. मी विचार अशासाठी म्हटलं की एकंदरीतच जेव्हा मनुष्य किंवा बाजार एकदा सकारात्मक विचार करायला लागला की तो सगळ्या वाईटातच चांगलं शोधत राहतो आणि तो पडायला लागला की चांगल्यात वाईट शोधत राहतो, अशी सुद्धा मालिका असेल. पण दिवाळीच्या सुमुहूर्तावरती तुम्हाला या शुभेच्छा देत असताना आपण आशा करूया की बाजार आता चांगल्यातही चांगलं शोधतोय आणि वाईटातही चांगलं शोधतोय. आता यातलं खरं किती आणि खोटं किती हा येणारा काळ ठरेलच. पण तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि ह्या 43,000 अंशाच्या बाजारामध्ये आपणही आपल्या शेअर बाजाराचा आणि स्वतःच्या पोर्टफोलिओचा आणि एकंदरीतच गुंतवणुकीचा पुन्हा एकदा नव्यानं विचार करू. जसं पहिली IPL संपत नाही तोवर पुढच्या IPLची घोषणा व्हावी, तसं आत्ताची बाजारातली तेजी संपत नाही तोपर्यंत आपण आपल्या शेअर बाजारातल्या आणि आपल्या गुंतवणुकीचा पुनर्विचार करत बाजारातल्या पुढच्या चढउतारांसाठी स्वतःला सक्षम आणि तयार ठेवू अशा शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि बाजार गप्पांचा हा भाग इथेच संपवतो. मनापासून धन्यवाद.